नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. या चॅनलवर मी फक्त ग्रामर रिलेटेडच मी व्हिडिओ अपलोड करत असतो. पहा, एका लेक्चरमध्ये फक्त एकच कन्सेप्ट असतो. आज आपण पाहणार आहोत आज्ञार्थी वाक्याचे इनडायरेक्ट तुम्हाला जमणारच. बघा, या आधीच्या सेशन मध्ये आपण क्वेश्चन टॅग पाहिलं होतं आज्ञार्थिक वाक्याचं. तसंच आज्ञार्थिक वाक्याचं इनडायरेक्ट पण आहे. त्यात आपण पाहू, त्याचे नियम सांगणारे लिहून घ्या, सराव करा. बघा, जसा हा माझा इंग्रजी ग्रामरचा चॅनल आहे, तसाच माझा इंग्लिश स्पीकिंगचा चॅनल आहे. त्या चॅनलचं नाव आहे सर्स इंग्लिश क्लास अकॅडमी. त्या चॅनलवर फक्त मी इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच माझे फक्त कन्सेप्ट असतात, शब्दार्थ असतात, रोजच्या वापरातल्या वाक्यरचना आणि इंग्रजीच्या वेगवेगळ्या रचना, ज्या की तुम्हाला वाक्यरचना बनवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. आता जो कन्सेप्ट आहे आपला काय, आज्ञार्थिक वाक्याचे इनडायरेक्ट तुम्हाला जमणारच. हो, 100% गॅरंटी. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आधी काही गोष्टी लक्षात घ्यायच्या. म्हणजे आज्ञार्थिक वाक्य, बघा वाक्यांचे प्रकार किती आहेत? 4 आहेत. पहिला आहे तुमचा असर्टिव्ह, येस. दुसरा आहे इंट्रॅगेटिव्ह, ह्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. एका ह्याच्यामध्ये आहे तुमचं काय, WH आहे, नंतर आहे वर्बल. असर्टिव्ह मध्ये पण 2 प्रकार आहेत. एका ह्याच्यामध्ये आहे तुमचं काय, पॉझिटिव्ह, नंतर आहे निगेटिव्ह. तिसरं येतं तुमचं काय, इम्परेटिव्ह. आता इम्परेटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह म्हणलं तर काय, फक्त तुमची काय होते, क्रियापदाने सुरुवात, म्हणजे क्रियापदाचं जे मूळ रूप असेल. बघा, आता डिटेल्स मध्ये सांगतो. चौथा आहे एक्सक्लेमेटरी, म्हणजेच उद्गारवाचक. आता इम्परेटिव्ह म्हणजेच काय, की आज्ञार्थिक वाक्य, ह्याला तुम्ही कमांड किंवा ऑर्डर असंही म्हणू शकता. आता ह्याचं पहा 2. एक म्हणजे पॉझिटिव्ह करताना काय करायचं तुम्हाला, क्रियापदाच्या मूळ रूपाने, जसे की बघा, टू, गो, वेंट आणि गॉन. आता मूळ रूप काय आहे, गो म्हणजे V1, V2, V3, म्हणजे तुम्हाला V1 घ्यायचा आहे. जर तुमच्या वाक्याची सुरुवात जर ही क्रियापदाच्या मूळ रूपाने झाली असेल तर तुम्हाला काय समजायचं, की ते वाक्य तुमचं काय, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि दुसरं म्हणजे काय, की ह्याचं निगेटिव्ह करताना तुम्हाला नेहमी डोंट वापरायचे. काय काय वापरायचं तुम्हाला, डोंट. म्हणजे तुमच्या वाक्याची सुरुवाती कशाने होते, डोंटने होते. मग तेव्हा समजायचं की ते तुमचं आज्ञार्थिक वाक्याचं निगेटिव्ह आहे. क्लिअर? आता येऊया वाक्यांकडे. मी तुम्हाला जनरल माहिती सांगितल्याची, त्यासाठी तुम्हाला वाक्यांचे प्रकार हे माहिती असणं गरजेचे आहे डिटेल्स मध्ये. तर हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, आज्ञार्थिक वाक्याचे इनडायरेक्ट करताना पहिल्यांदा काय लक्षात घ्यायचं तुम्हाला, बोलणारी व्यक्ती. काय इथं लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये, बोलणारी व्यक्ती पहिल्यांदा. नंतर काय करायचं तुम्हाला, वाक्याच्या भावार्थावरनं, म्हणजे जर वाक्याचा भावार्थ जर कमांड असेल तर तुम्हाला तिथं काय करायचंय, ऑर्डर वापरायचंय. किंवा कोणी सजेशन केलं असेल तर तुम्हाला काय, सजेस्ट करायचंय. बघा, लिहून देतो, तुम्ही पण लिहून घ्या. पहिला आहे तुमचं काय, रिक्वेस्टेड. नंतर आहे काय, सजेस्टेड. नंतर आहे वॉर्न, म्हणजे एखाद्याला तुम्ही चेतावणी देता ना, वॉर्न. नंतर आहे ऍडवाइज. त्याच्यानंतर आहे कमांडेड. नंतर आहे ऑर्डर्ड. ओके. जर हे शब्द त्या वाक्यातनं जर ते भाव निघत नसतील तर मग तुम्हाला काय करायचं तिथं, जर ते भाव निघत नसतील तर, हे वाले भाव जर निघत नसतील तर तुम्हाला आस्क्ड किंवा टोल्ड वापरायचे. ओके, क्लिअर? आणि हे झाले तुमचे 2 नियम, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे तिसरं, ऐकणारी व्यक्ती. ऐकणारी व्यक्ती असेल तर लिहा, नसेल तर सोडून द्या. नंतर वाक्य तुम्हाला जोडायचे कशानं, टू ने. जर पॉझिटिव्ह असेल तर टू घ्यायचा, जर निगेटिव्ह असेल तर नॉट टू घ्यायचं. क्लिअर? त्याच्यानंतर टू नंतर काय करायचंय, क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचंय, म्हणजेच फर्स्ट फॉर्म. आणि नंतर काय करायचं तुम्हाला, राहिलेला भाग लिहायचंय. बघा, आता हे नियम कसे फॉलो करायचे ते बघा.
किंग सेड टू हिज मेन डोंट लिव्ह द टेंट. आता तुम्हाला हे वाक्य कुठल्या प्रकाराचं हे कसं ओळखायचं बघा. जेव्हा युनायटेड कॉमा मधलं वाक्य हे जेव्हा डोंट किंवा क्रियापदाने चालू झालं असेल, कुठलंही असेल. आता बघा इकडलं वाक्य तुम्हाला पाहायचं नाही, हे वाक्य नाही पाहायचं. तुम्हाला युनायटेड कॉमातलं जे वाक्य आहे त्यातलं वाक्य पाहायचं आणि मग त्याच्यावरून ठरवायचं की त्या वाक्याचा प्रकार कोणता आहे. आता बघा याची डोंटने सुरुवात झाली म्हणजे हे काय झालं तुमचं आज्ञार्थी वाक्याचं निगेटिव्ह. पहिला नियम काय, बोलणारी व्यक्ती. ओके, ल्या आहे तसंच घ्या. द किंग. आता इथं काय आलंय, सेड टू. इथं काय सांगितलं, रिक्वेस्टेड, सजेस्टेड, वॉन, ऍडवाइज, कमांडेड किंवा ऑर्डर. बघा किंग नेहमी काय करतो, ऑर्डर करतो, है की नाही. सजेस्ट नाही करणार, रिक्वेस्ट पण नाही करणार, वॉन पण नाही करणार. एकतर कमांड दे किंवा एकतर ऑर्डर. मग आपण इथं ऑर्डर घेऊ. ऑर्डर काय, द किंग ऑर्डर्ड हिज मेन. ओके, क्लिअर. आता हे वाक्य तुमचं काय आहे, डोंटने सुरुवात झाली आहे. बघा डोंट असेल तर नॉट टू, त्याच्यानंतर टू घ्या, नॉट नंतर नॉट टू. बाकीचं वाक्य आहे तसं तसंच द्या. लिव्ह द टेंट. क्लिअर. काय डाऊट ह्याच्यात, काही शंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करू शकता. बघा आता दुसरं वाक्य, द डॉक्टर सेड टू द पेशंट टेक बेड रेस्ट. आता युनायटेड कॉमातलं जे वाक्याची सुरुवात कशाने झाली, क्रियापदाच्या मूळ रूपाने. म्हणून हे तुमचं काय आहे, आज्ञार्थिक वाक्य म्हणजेच इंग्रजीमध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. बघा बोलणारी व्यक्ती कोण आहे, द डॉक्टर. आहे तसंच घ्या. सेड टू. आता डॉक्टर तुम्हाला काय करेल, ऑर्डर देईल का, नाही. तुम्हाला रिक्वेस्ट करणार आहे का, नाही. सजेस्ट करणार आहे का, ठीक आहे, हा सजेस्ट करेल किंवा ऍडवाइज करेल, तुम्हाला हा एक सल्ला देईल, राईट. म्हणजे दोन्हीपैकी तुम्ही घेऊ शकता. म्हणजे द डॉक्टर ऍडवाइज्ड द पेशंट. बोलणारी व्यक्ती असेल, ऐकणारी व्यक्ती असेल तर लिहा, नसेल तर सोडून द्या. त्याच्यानंतर युनायटेड कॉमा निघून जाईल. आता ही वाक्याची सुरुवात डोंटने झाली का, नाही. तर मग फक्त क्रियापदाच्या मूळ रूपाने. मग इथं काय घ्यायचं तुम्हाला, टू. नंतर वाक्य तुमचं टेक बेड रेस्ट आणि फुल स्टॉप. युनायटेड कॉमा पूर्ण निघून जाईल. क्लिअर. ह्याच्यात काय शंका तुम्हाला, नाही. बघा अजून दोन वाक्यरचना घेऊ आपण. या लिहून घ्या, तुम्हाला समजावले. हे नियम पण लिहून घ्या. या नियमप्रमाणे, या रूल्स प्रमाणे तुम्ही वाक्यरचना बनवा, तुमची चुकणार नाही, कधीच चुकणार नाही. बघा वाक्यरचना आहे, माय फ्रेंड सेड टू मी कम ऍट 7 o'clock. दुसरं पण वाक्य घेऊ लगेच. नंतर आहे, द टीचर सेड टू द बॉयज डोंट मेक अ नॉइज. युनायटेड कॉमा कम्प्लीट. ओके, तर ही वाक्यरचना आपल्याला सोडवायची आहे. बघा नियमाप्रमाणे बनवा म्हणजे तुमची वाक्यरचना चुकणार नाही. पहिलं काय, बोलणारी व्यक्ती कोण आहे, माय फ्रेंड घ्या. माय फ्रेंड सेड टू. आता मित्र तुम्हाला काय करेल, रिक्वेस्ट करणार आहे का, सजेस्ट करणार आहे का, वॉर्न करणार आहे का, नाही. तिथं तुम्ही आस्क किंवा टोल्ड घ्या. माय फ्रेंड आस्क्ड मी. त्याच्यानंतर काय वाक्य, ह्याच्यातलं युनायटेड कॉमातलं कशाने झाले, क्रियापदाच्या मूळ रूपाने झालंय ना, ठीक आहे. डोंटने झाले का, नाही. तर मग इथं क्या, टू कम ऍट 7 o'clock. क्लिअर. फक्त तुम्हाला याच्यात टू ऍड करायचंय. ओके, आता दुसरं वाक्य पहा, द टीचर सेड टू द बॉयज डोंट मेक अ नॉइज. बघा द टीचर म्हणजेच बोलणारी व्यक्ती
सेड टूच्या ऐवजी टू द बॉईज डोंट मेक अ नॉईज, म्हणजे टीचरनी काय केलं विद्यार्थ्यांना वॉर्न म्हणजे काय चेतावणी दिली आहे. बरोबर. बघा, वॉर्न द बॉईज. ओके, आता याची सुरुवात कशाने झाली, डोंट. तर मग इथं काय ना, नॉट डू, नंतर काय मेक अ नॉईज. क्लिअर. काही शंका याच्यात? नो डाऊट. या नियमाप्रमाणे बनवा, हे रूल्स वापरा, म्हणजे तुम्हाला आज्ञार्थक वाक्याचं जे आहे बनवायचं वाक्य कधीच चुकणार नाही. त्यासाठी तुम्हाला हे नियम पाठ असावा लागणार आणि वाक्यांचे प्रकार हे तुमचे क्लिअर असले पाहिजेत. बघा, ह्या सेशन मध्ये तुम्हाला काय डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.